हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत कढी. आणि कढी कशी करायची ना, चला तर बघूयात. तर आधी आपण घेतलं आहे मिरची, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे. त्याला घेतलं आहे कुटल्यानंतर हे जे दही आहे त्याला आपण बेसन पीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दही हटवून घ्यायचे. तेल टाकून त्यात जिरे मोहरे टाकायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, कारण की त्याला टेस्ट लागते कढीपत्त्याची. त्यानंतर जे आपण मिरचीचं काढलं होतं ते मिरचीचं कुटलेलं टाकायचे. ते टाकल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची आहे, तरी 2 चमचे टाकले तरी चालेल. त्यानंतर जे आपल्याला भाजलेले शेंगदाणे कुटले होते ते पण टाकायचे आहेत. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. त्यात पाणी टाकून चांगलं मिसळून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ शिजण्यासाठी सोडून द्यायचं, म्हणजे जेणेकरून ती आपल्या कढी जी असते त्याला चव देतं. मग आपण जे दही आणि बेसन पीठ मिक्स केलं होतं ते त्यात टाकायचे आणि थोड्या वेळ मस्त हलवून घ्यायचे. आणि थोडं नॉर्मल पाणी टाकायचं आहे त्यात, आपल्याला जेवढी घट्ट पतलं लागतं तेवढं. आणि त्यानंतर त्यात गावरान तूप टाकायचे. गावरान तुपाची फोडणी दिल्यानंतर एवढी मस्त लागते कढी. नक्की ट्राय करा रेसिपी, आणि सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा, आणि कशी वाटली हेही सांगा.